विद्यार्थी मित्रांनो, मागील 1 महिन्यापासून आपण टेन्सेस शिकत आहोत. येस, टेन्सेस आर मोस्ट इम्पॉर्टंट इन इंग्लिश ग्रामर. एकदा का तुम्ही टेन्स चांगल्या प्रकारे शिकले की इंग्रजी एकदम सोपं होऊन जाईल. हा, टेन्सच्या क्रमामध्ये आपण कंटिन्युअस टेन्स शिकणार आहे. कोणता? कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस. टेन्स खूप सोपे आहेत, फक्त एकदा समजायला हवे. एकदा का समजले की काम सोपं झालं. मी तुम्हाला इंग्रजी शिकवत आहे. आय एम टीचिंग यू इंग्लिश. येस, इंग्लिश ग्रामर. हा, आणि तुम्ही शिकून घेता. यू आर लर्निंग इंग्लिश ग्रामर. ओके. हा, इंग्रजी ग्रामर तुम्ही शिकत आहात, मी तुम्हाला शिकवत आहे. आय एम टीचिंग यू अँड यू आर लर्निंग. ओके. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, क्रिया चालू आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स, क्रिया चालू होती. फ्युचर कंटिन्युअस टेन्स, क्रिया चालू असेल. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण टू बीच्या रूपांचा वापर करतो. आय असेल तर एम, ही शी इट असेल तर इज, आणि यू आणि दे असेल तर आर. आपण वाक्य बघूया. आय एम हेल्पिंग यू. आय एम हेल्पिंग यू, मी तुम्हाला मदत करत आहे. येस, म्हणतो ना, आय एम हेल्पिंग यू, मी तुला मदत करत आहे. यू आर मेकिंग टॉईज, तू खेळणी बनवत आहे. यू आर मेकिंग टॉईज, तू खेळणी बनवत आहे. ही इज लिसनिंग स्पीच, तो भाषण ऐकत आहे. शी इज रायटिंग नोट्स, ती नोट्स लिहून घेत आहे. जे शिकवले जात आहे त्याची नोट्स लिहून घेत आहे. इट इज सिंगिंग अ सॉन्ग, हे एक गाणं गात आहे. ते एक गाणं गात आहे. इट पक्षाला सुद्धा म्हणलं जाऊ शकते. इट पक्षाकरता सुद्धा येतं. एखादा प्रवाह नदीचा किंवा एखादा ओढा वाहतो तेव्हा त्याचा एक मंजूळ आवाज होतो, त्याचा एक आवाज होतो, एक विशिष्ट आवाज होतो. तो आवाज ज्याला सुद्धा आपण गाणं म्हणू शकतो. म्हणून इट इज सिंगिंग अ सॉन्ग, ते किंवा तो एक गाणं म्हणत आहे. दे आर बाईंग फ्रुट्स, ते म्हणजे इथे अनेक, इथे पीपलच्या बाबतीत आहे. दे, त्यांच्याकरता काय आलाय? प्रोनाउन दे आलाय. दे आर बाईंग फ्रुट्स म्हणजे ते फळ विकत घेत आहेत. यू आर एन्जॉईंग इट, आणि तू यू आर एन्जॉईंग इट, तू त्याचा आस्वाद घेत आहे. तू याचा आनंद घेत आहे, आस्वाद घेत आहे. कशाचाही असेल, फळांचा असू शकते, एखाद्या गाण्याचा असू शकते, एखाद्या मूवीचा असू शकते. ओके. हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. प्रोनाउन, कोणत्या प्रोनाउन सोबत कोणतं क्रियापद टू बी स्वरूप वापरायचं ते आपण बघितलं. याच्यामध्ये तुम्ही बघितलं प्रत्येक वेळेस क्रियापदाचं कोणतं रूप आलंय? आय एन जी वाले आले आहे. आय एन जी. येस, हेल्पिंग, मेकिंग, लिसनिंग, रायटिंग, सिंगिंग, बाईंग, एन्जॉईंग, क्रियापदाचं चौथं रूप. त्याला काय म्हणतात? प्रेझेंट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. काय म्हणतात? प्रेझेंट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. आपण प्रेझेंट पार्टिसिपल ऑफ द वर्बचा वापर केलेला आहे, आणि टू बीच्या रूपांचा ऍज अ हेल्पिंग वर्ब, सपोर्टिंग वर्ड. खूप सोपं आहे. समजा तुम्हाला हेच वाक्य नकारार्थी स्वरूपात म्हणायचं आहे, म्हणजे ते परीक्षेत विचारतात अफर्मेटिव्ह निगेटिव्ह, ते नाही. हे वाक्य असं, आय एम हेल्पिंग यू, मी तुम्हाला मदत करत आहे, मी तुला मदत करत आहे, याला म्हणायचं, याला असं न म्हणता असं म्हणायचं असेल तर मी तुला मदत नाही करत आहे. आय एम नॉट हेल्पिंग यू. काय होईल? आय एम नॉट हेल्पिंग यू. ओके. आणि याला करायचं असेल तर वी आर मेकिंग टॉईज. वी आर नॉट मेकिंग टॉईज, आम्ही खेळणी नाही बनवत आहोत. ही इज लिसनिंग स्पीच, याला निगेटिव्ह कसं येईल? ही इज नॉट लिसनिंग स्पीच, तो भाषण नाही ऐकत आहे. शी इज नॉट रायटिंग नोट्स, ती नोट्स नाही लिहत आहे. इट इज नॉट सिंगिंग अ सॉन्ग, तो गाणं नाही गात आहे, तो एक गाणं नाही गात आहे. दे आर बाईंग फूड्स, ते फळ नाही खरेदी करत आहे. यू आर नॉट एन्जॉईंग इट, तू याचा आनंद नाही घेत आहे. अशा प्रकारे आपण याची निगेटिव्ह. आणि प्रश्नार्थक बनवायचं असेल तर एम आय हेल्पिंग यू, काय मी तुला मदत करीत आहे? क्वेश्चन मार्क.
आर वी मेकिंग टॉईस, काय आम्ही खेळणी बनवत आहोत. आर सुरुवातीला घेतलं, शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. आर वी मेकिंग टॉईस, आर वी मेकिंग टॉईस, काय आम्ही खेळणी बनवत आहोत. इज ही लिसनिंग स्पीच, काय तो भाषण ऐकत आहे. इज शी रायटिंग नोट्स, काय ती नोट्स उतरवत आहे. इज इट सिंगिंग अ सॉन्ग, काय तो गाणं गात आहे. आर दे बाईंग फ्रुट्स, काय ते फळं खरेदी करत आहे. आर यू एन्जॉईंग इट, काय तू याचा आनंद घेत आहे. प्रश्न कसा बनवायचा हे तुम्हाला मी सांगितलं. निगेटिव्ह कसं बनवायचं हे तुम्हाला सांगितलं. अफर्मेटिव्ह हे तुमच्या समोरच आहे. आणि प्रश्नार्थक निगेटिव्ह कसं बनवायचं. एम आय नॉट हेल्पिंग यू, काय मी तुला मदत नाही करत आहे. एम आय नॉट हेल्पिंग यू. आर वी नॉट मेकिंग टॉईज, काय आम्ही खेळणी नाही बनवत आहोत. इज ही लिसनिंग स्पीच, इज ही नॉट लिसनिंग स्पीच, काय तो भाषण नाही ऐकत आहे. इज शी नॉट रायटिंग नोट्स, काय ती नोट्स नाही उतरवत आहे, नाही लिहित आहे. इज शी इज इट नॉट सिंगिंग अ सॉन्ग, काय तो गाणं गात नाही आहे, काय तो गाणं नाही गात आहे. आर दे नॉट बाईंग फ्रुट्स, काय ते फळ नाही खरेदी करत आहे. आर यू नॉट एन्जॉईंग इट, काय तू याचा आनंद नाही घेत आहे. अशा प्रकारे आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शिकलो. स्टुडंट्स, आता आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स पाहणार आहोत. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये क्रिया चालू आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये क्रिया चालू होती, म्हणजे भूत आहे ना. पास्ट कंटिन्युअस टेन्स, भूतकाळात क्रिया चालू होती. आय वॉज प्लॅनिंग टूर, मी टूरची प्लॅनिंग करीत होतो. टूरची प्लॅनिंग म्हणजे कुठं जायचं, काय करायचं, योजना. आय वॉज प्लॅनिंग टूर, मी टूरची प्लॅनिंग करीत होतो. वी वेअर रिपेअरिंग व्हॅन, आम्ही व्हॅन सुधरवित होतो. पास्ट टेन्स आहे. ही वॉज सिंगिंग सॉन्ग, तो गाणी गात होता. शी वॉज स्टडिंग मॅथ्स, ती गणिताचा अभ्यास करत होती. इट वॉज हिटिंग हिम, ते त्याला हिट करत होतं, म्हणजे जाऊन आदळत होतं. एखादी गोष्ट राहते, पेंडुलम सारखी हालत असेल तर ते फटकन त्याला लागतं, वापस जात फटकन लागतं. इट वॉज हिटिंग हिम, ते त्याला लागत होतं, जाऊन त्याच्यावर आदळत होतं. दे वेअर स्टॉपिंग अस, ते आम्हाला थांबवत होते की नका जाऊ. यू वेअर अटेंडिंग क्लास, तू क्लासला उपस्थित राहत होता. तर क्रिया पास्ट टेन्स मध्ये चालू होती. आय वॉज प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत होतो. वी वेअर प्लेइंग क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळत होतो. दे वेअर प्लेइंग क्रिकेट, ते क्रिकेट खेळत होते. ही वॉज हिटिंग सिक्स, तो छक्का मारत होता. आलं लक्षात. माय फ्रेंड वॉज कॅचिंग द बॉल, माझा मित्र बॉल पकडत होता. पास्ट टेन्स मध्ये क्रिया चालू होती. खूप सोपा आहे हो, फक्त मन लावा. एकदा टेन्स आले ना, अर्ध ग्रामर आलं. तर याच्यामध्ये आपण काय घेतलाय, सपोर्टिंग वर्ब वॉज आणि वेअर घेतलाय. कोणासोबत वॉज घ्यायचं हे माहित पाहिजे, कोणासोबत वेअर घ्यायचं हे माहित पाहिजे. आय असेल, ही असेल, शी असेल, इट असेल तर वॉज घ्यायचा आहे. यू, दे, वी असेल आणि अनेक वचनी करता असेल तर वेअर घ्यायचा आहे. एक वचनी करता असेल तर वॉज घ्यायचा आहे. आणि क्रियापदाचं आयएनजी वालं रूप, चौथं रूप, त्याला नाव आहे प्रेझेंट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. हा, खूप सोपं आहे, एकदा समजून घ्या. आता याला जर निगेटिव्ह करायचं असेल तर ते नाही जे परीक्षेत विचारतात, मेक इट निगेटिव्ह, याचा अर्थ नकारार्थी करायचा आपल्याला. मेक इट निगेटिव्ह मध्ये अफर्मेटिव्ह जेव्हा निगेटिव्ह करतो तर अफर्मेटिव्ह सारखाच निगेटिव्हचा अर्थ आला पाहिजे. अर्थ बदलता कामा नाही मेक इट निगेटिव्ह आणि मेक इट अफर्मेटिव्ह मध्ये, हे समजून घ्या. ते शिकणार आहोत आपण पुढे. इथे फक्त या होकारार्थी वाक्याला आपल्याला नकारार्थी बनवायचं आहे, अर्थ बदलणार. आय वॉज प्लॅनिंग टूर म्हणजे मी टूरचं प्लॅनिंग करत होतो, योजना आखत होतो. आता इथे आय वॉज नॉट प्लॅनिंग टूर, मी टूरची योजना नाही आखत होतो. वी वेअर नॉट रिपेअरिंग व्हॅन, आम्ही व्हॅन नाही सुधरवित होतो. ही वॉज नॉट सिंगिंग सॉन्ग, तो गाणी
नाही गात होता किंवा गात नव्हता. शी वॉज नॉट स्टडिंग मॅथ, ती गणिताचा अभ्यास नाही करत होती. इट वॉज नॉट हिटिंग हिम, तो त्याला जाऊन नाही आदळत होता. दे वेर नॉट स्टॉपिंग अस, ते आम्हाला नाही थांबवित होते. यू वेर नॉट अटेंडिंग क्लास, तू क्लासला उपस्थित नाही राहत होता. अशा प्रकारे आपण यांची निगेटिव्ह नॉट वापरलाय आपण कोणासोबत, सपोर्टिंग वर्ब सोबत. ओके, आता याचं जर प्रश्नार्थक बनवायचं असेल तर काही नाही, आपल्याला सपोर्टिंग वर्ब सुरुवातीला घ्यायचा आहे. वॉज आय प्लॅनिंग टूर क्वेश्चन मार्क, काय मी टूरची योजना आखित होतो क्वेश्चन मार्क. वेअर वी रिपेअरिंग व्हॅन क्वेश्चन मार्क, काय आम्ही व्हॅन सुधरवित होतो प्रश्न विचारलाय. वॉज ही सिंगिंग सॉन्ग, काय तो गाणे गात होता. वॉज शी स्टडिंग मॅथ, काय ती गणिताचा अभ्यास करत होती क्वेश्चन मार्क आहे. वॉज इट हिटिंग हिम, काय ते त्याला जाऊन आदळत होतं क्वेश्चन मार्क. वेअर दे स्टॉपिंग अस, काय ते आम्हाला थांबवित होते क्वेश्चन मार्क. वेअर यू अटेंडिंग क्लास क्वेश्चन मार्क, काय तू क्लासला उपस्थित राहत होती किंवा काय तू क्लासला उपस्थित राहत होता. अशा प्रकारे आपण यांचे काय केले, प्रश्नार्थक केले. सोपं आहे प्रश्नार्थक नकारार्थी करणं, म्हणजे प्रश्नही विचारला जाईल पण तो नकारार्थी स्वरूपाचा असेल. वॉज आय नॉट प्लॅनिंग टूर, काय मी टूरचं प्लॅनिंग, टूरची योजना आखत नव्हतो. वेअर वी नॉट रिपेअरिंग व्हॅन, काय आम्ही व्हॅन सुधारित नव्हतो, व्हॅनची दुरुस्ती करीत नव्हतो. वॉज ही नॉट सिंगिंग सॉन्ग, काय तो गाणी गात नव्हता. वॉज शी नॉट स्टडिंग मॅथ्स, काय ती मॅथ्सचा अभ्यास करीत नव्हती. वॉज इट नॉट हिटिंग हिम, काय तो त्याला जाऊन आदळत नव्हता. वेअर दे नॉट स्टॉपिंग अस, काय ते आम्हाला थांबवित नव्हते, रोखत नव्हते. वेअर यू नॉट अटेंडिंग क्लास, काय तू क्लासला उपस्थित राहत नव्हता. अशा प्रकारे आम्ही प्रश्नार्थक नकार निगेटिव्ह केलेला आहे. इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह खूप सोपा आहे, अलग लक्षात खूप सोपा आहे. क्रियापदाचं चौथं रूप वापरलं आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स. सपोर्टिंग वॉज आणि वेअर घेतलेले आहे. ओके, आपली वाक्याची रचना कशी असते, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट है ना. सब्जेक्ट असतो, वर्ब असतो आणि मग काय असतं, ऑब्जेक्ट असतं, नंतर काय असतं, एटसेट्रा असतं. हा, जेव्हा आपण निगेटिव्ह करतो तेव्हा आपण सपोर्टिंग वर्ब सोबत नॉट घेतो, करेक्ट. हा, आणि जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा आपण काय करतो, हा, क्रियापदाचं रूप सुरुवातीला घेतो आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह देतो. बरोबर आहे ना, प्रॅक्टिस केली म्हणजे सगळं जमेल. आता बघा इथे फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे. कोणता टेन्स आहे, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. हा, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. ओके, फ्युचर कंटिन्युअस टेन्स खूप सोपा आहे. याच्यामध्ये आपल्याला ऍज अ सपोर्टिंग वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब शाल बी आणि विल बीचा वापर करायचा आहे. आणि क्रियापदाचं चौथं रूप नेहमीप्रमाणे प्रेझेंट पार्टिसिपल ऑफ द वर्ब. खूप सोपा आहे, एकदा समजलं ना पूर्ण ग्रामर सोपा आहे. आय शाल बी प्लांटिंग ट्रीज, आम्ही झाडे लावत असू किंवा आम्ही झाडे लावत असणार. तू उद्या सकाळी ये आम्हाला भेटायला, आपण म्हणतो ना, त्यावेळेला आम्ही काय करत असू, झाडे लावत असू. तू पण 2 झाडे लावत राहशील, आमच्या लावू लागशील आम्हाला, बोलणं पण होऊन जाईल, नाश्ता करून जाशील. अशी चर्चा आपण करतो का नाही. तर आय शाल बी प्लांटिंग ट्रीज, आम्ही किंवा मी झाडे लावत असणार. वी शाल बी काउंटिंग ट्रीज, आम्ही झाडे मोजत असू. ही विल बी इटिंग फ्रूट, तो फळ खात असेल. शी विल बी मेकिंग ज्यूस, ती ज्यूस बनवत असेल. इट विल बी प्रोव्हाइडिंग शॅडो, ते म्हणजे झाड म्हणा किंवा एखादी सावली म्हणा, ती आम्हाला सावली देत असेल. दे विल बी सिटिंग अंडर इट, ते याच्या खाली बसत असेल. यू विल बी टेकिंग फोटोज, आणि तू फोटो काढत असशील. या क्रिया फ्युचर मध्ये होणार असेल.
या क्रिया काय फ्युचर मध्ये होणार आहेत. आला लक्षात. फ्युचर कंटिन्युअस टेन्स काय आहे ते फ्युचर कंटिन्युअस टेन्स शाल बी आणि विल बी. आय आणि बी असेल तर शाल बी, बाकीच्या वेळेस विल बी. ओके, खूप सोपा आहे हो. आता नकारार्थी बनवायचं असेल तर कसं बनवू? आय शॉल नॉट बी प्लांटिंग ट्रीज. आम्ही झाडे लावत नसणार. वी शाल आम्ही म्हणण्यापेक्षा मी, आय सोबत मी झाड लावत नसणार. वी शाल नॉट बी काउंटिंग ट्रीज. आम्ही झाडं मोजत नसणार. ही विल नॉट बी इटिंग फ्रूट. तो फ्रूट खात नसेल. शी विल नॉट मेकिंग ज्यूस. शी विल नॉट बी मेकिंग ज्यूस. ती ज्यूस नाही बनवत असणार असेल. इट विल बी प्रोव्हाइडिंग शॅडो. इट विल नॉट बी प्रोव्हाइडिंग शॅडो. तो काही सावली देत नसेल. दे विल नॉट बी सिटिंग अंडर इट. ते याच्या खाली बसत नसेल, बसत नसणार. यू विल नॉट बी टेकिंग फोटो. तू फोटो घेत नशील असणार. आपण निगेटिव्ह केलं. आणि प्रश्नार्थक बनवायचा आहे तर खूप सोपं आहे. हे जे शाल बी आहे ना याच्या मधामध्ये काय करायचं सब्जेक्ट ठेवून द्यायचा. ओके, शाल आय बी प्लांटिंग ट्रीज. प्रश्नार्थक चिन्ह. काय आम्ही झाडे लावत असू. शाल वी नॉट बी काउंटिंग ट्रीज. शाल वी नॉट बी काउंटिंग ट्रीज. काय आम्ही झाडे मोजत नसू. शाल ही नॉट बी इटिंग फ्रूट. काय तो फळ खात नसेल. विल शी नॉट बी मेकिंग ज्यूस. काय ती ज्यूस बनवत नसेल. विल इट नॉट बी प्रोव्हाइडिंग शॅडो. काय तो म्हणजे झाड म्हणा सावली म्हणा. विल इट नॉट बी प्रोव्हाइडिंग शॅडो. काय तो आम्हाला सावली देत नसेल नसणार. विल दे नॉट बी सिटिंग अंडर इट. काय ते याच्या खाली बसत नसेल, बसत नसणार. विल यू नॉट बी टेकिंग फोटोज. काय तू फोटो घेत नशील. अशा प्रकारे आपण यांचे प्रश्नार्थक इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह केलेला आहे. खूप सोपा आहे. टेन्स एकदा सविस्तर समजून घ्या आणि फोकस करा. कोणतं हेल्पिंग वर्ब वापरलाय, कसं वापरलाय. हे जे 6-7 वाक्य आहे याची आपण प्रत्येकाचे 4-4 केले म्हणजे समजा हे 3 आणि 3 6 7 आहे तर 7 28 वाक्य. 28 28 28 28 3 जा एवढे वाक्य आपण इथे अभ्यासून घेतले. हा सोपा आहे. अभ्यास करा आणि एकापासून अनेक वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा. माझ्या व्हिडिओजला लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांपर्यंत शेअर करा. तुमच्या वर्गमित्रांना नातेवाईकांना सांगा. अभ्यास करा. या सदीमध्ये या डिकेड्समध्ये सदी जाऊ द्या या डिकेड्समध्ये आपण सगळ्यांना इंग्रजी आलंच पाहिजे. अशी बरेचसे लोक आहेत की ज्यांना इंग्रजीमध्ये त्रास होतो किंवा येतं पण ती पूर्ण येत नाही कारण की त्याचे नियम माहित नाही. एकदा नियम समजले तर कसं होतं बोलताना थोड्या बहुत चुका चालून जातात. पण समजा साहेबांनी म्हटलं की एखादा ड्राफ्ट तयार करून दे तर मग तो करता आला पाहिजे ना. आणि तो बरोबर सगळ्या टेन्स मध्ये बरोबर